तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि मुंबई मंडळातील जे काही घरांची लॉटरी आहे त्या लॉटरी अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि सध्या या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ही सगळी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यामध्ये काही गिरगाव पासून म्हणजे अगदी गिरगाव चौपाटीपासून ते दहिसर पर्यंत, गिरगाव चौपाटीपासून ते मुलुंड पर्यंत, गिरगाव चौपाटीपासून ते मानखुर्द पर्यंत ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली असल्यामुळे काही ठिकाणची घरे ही नक्कीच परवडणाऱ्या दरात आहेत, पण बाकी जे काही LIG आणि MIG उत्पन्न गटातील घरे आहेत ती बऱ्यापैकी हायर कास्ट आहे, खूप जास्त किमतीमध्ये आहे. आता मित्रांनो, या ऑनलाईन लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नेमकं आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत हाही प्रश्न आहे. तर आजच्या भागात आपण नेमका या ऑनलाईन लॉटरीसाठी, मुंबई लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी कागदपत्रे पहा मित्रांनो. पहिलं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, अर्जदार विवाहित असल्यास पती पत्नी यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड. पती आणि पत्नी दोघांचंही आधार कार्ड, पॅन कार्ड देणं बंधनकारक ठरणार आहे. म्हणजे दोघांचे तुम्हाला लागणार आहे. अर्जदार अविवाहित असल्यास स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड. जर तो अनमॅरिड असेल तर मग तो स्वतःच आधार कार्ड, पॅन कार्ड द्यावं लागणार आहे. तिसरं, अर्जदार घटस्फोटित असल्यास सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रत अथवा अपील दाखल असल्यास त्याची प्रत अंतिम निकालाच्या प्रतीशिवाय सदनिकेचा ताबा देण्यात येणार नाही. आवश्यक आहे, डिक्री प्रमाणपत्राशिवाय सदनिकेचे वितरण केले जाणार नाही. समजा तुमचा घटस्फोट झाला असेल, तुमचा डायव्होर्स झाला असेल तर अशा वेळेस तुमचं डिक्री सर्टिफिकेट आवश्यक आहे, किंवा जर समजा तुमची कोर्टामध्ये केस सुरू असेल तर त्याची प्रत तुम्हाला म्हाडाकडे द्यायची आहे आणि जेव्हा ते प्रतवर निकाल लागेल तेव्हा तुम्हाला त्या घराचं वितरण केलं जाणार आहे. नंतर पहा, इथे अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत राज्याच्या कोणत्याही भागामध्ये किमान 15 वर्ष सलग वास्तव्याचे सक्षम अधिकारी, प्राधिकारी यांनी महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र अर्थात डोमिसाइल सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी 2018 नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे. पहा, तुम्हाला काय करायचे, डोमिसाइल सर्टिफिकेट जे 2018 नंतरच दिलेलं असायला हवं, जुनं चालणार नाही. पाचवं, अर्जदार अविवाहित असल्यास पती पत्नी यांचे उत्पन्न असल्यास दोघांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार दोघांचे कोणतं, 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 असेसमेंट इयर 25-26 मधील आयकर विवरणपत्र अथवा कुटुंबाचा 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 तहसीलदाराचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. अर्जदार अविवाहित अथवा पती पत्नीपैकी एकाचे उत्पन्न असल्यास त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताकरता पात्र उत्पन्न गटानुसार 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 असेसमेंट इयर 25-26 मधील आयकर विवरणपत्र किंवा इन्कम सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे. चुकीचे उत्पन्न सादर केल्याचे निदर्शनास असल्यास वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द केले जाईल. 2 बाबी आहेत मित्रांनो. 5व्या क्रमांकात काय सांगितलं, 5 नंबर मध्ये दोघंही जॉबला असेल तर दोघांचंही इन्कम सर्टिफिकेट म्हणजे IT रिटर्न लागेल. पण दुसऱ्यात काय सांगितलं, एकच समजा अविवाहित असेल तर पहा, या ठिकाणी जे अर्जदार IT रिटर्न भरतात अशा अर्जदारांना IT रिटर्न प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तुमचं इन्कम टॅक्सचं जे काही सर्टिफिकेट असतं किंवा जे काही एक्नॉलेजमेंट असतं ते तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे. अनेक जण विचार करतात मित्रांनो, विचारतायत सर आमचा IT रिटर्न अपलोड होत नाहीये, आम्हाला खूप प्रॉब्लेम येत आहेत. जर तुम्हाला काही ऑनलाईन तुम्हाला अडचण असेल मित्रांनो, किंवा ऑनलाईन अर्ज करण्यास काही अडचण येत असेल तर कृपया तुम्ही आम्ही दिलेल्या rkpropertynews@gmail.com वरती हाय क्वेरी तुमचा मोबाईल नंबर टाका. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, तुमचे डाऊट्स क्लिअर करून दिले जातील. आता ते महत्वाचं 7वं, आरक्षण प्रवर्गाकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र ते उपलब्ध असल्यास जातीचा दाखला. बघा, तुम्हाला जात पडताळणी प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे नसल्यास जातीचा दाखला द्यायचा आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे. व्हॅलिडिटी नसेल तर कास्ट सर्टिफिकेट चालेल, पण नंतर तुम्हाला ते द्यावं लागणार आहे. 8वं, अर्जदार आरक्षित गटात मोडत असल्यास संबंधित विभागाद्वारे देण्यात आलेले प्रमाणपत्र
प्रमाणपत्राचा नमुना माहिती पुस्तिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर आरक्षित गटात मोडत असाल SC, ST, NTDD तर त्यासाठी तुम्हाला जातीचं सर्टिफिकेट संबंधित प्रवर्गाचं सर्टिफिकेट देणं बंधनकारक असणार आहे. 9. अर्जदार रहिवाशी पुराव्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका MCGM हद्दीत भाडे तत्वावर राहत असल्यास मागील 5 वर्षाचे अथवा चालू वर्षाचे नोंदणीकृत लिव्ह इन लायसन्स कराराची प्रत. तुम्ही जर मुंबईत भाड्याने राहत असाल तर तुम्हाला अग्रीमेंट देणं आवश्यक आहे. ते सुद्धा रजिस्टर्ड अग्रीमेंट देणं आवश्यक आहे. 10. अर्जदार बृहन्मुंबई महानगरपालिका MCGM हद्दीत बाहेर राहत असल्यास विद्युत मंडळाद्वारे देण्यात आलेले मागील महिन्याचे इलेक्ट्रिसिटी बिल. समजा तुम्ही BMC हद्दीमध्ये आहात, मुंबईमध्ये आहात तर तुम्हाला अग्रीमेंट द्यावं लागेल. जर तुम्ही मुंबईच्या बाहेर असाल तर तुम्हाला त्या ठिकाणचं इलेक्ट्रिसिटी बिल देणं बंधनकारक असणार आहे. भले ते मालकाच्या नावे असो, तुमच्या नावे असो, कुणाच्या नावे असो, ते तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे. अर्जदार विधवा अथवा विधुर असेल तर जोडीदाराचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले मृत्यूपत्र. समजा तुम्ही विधुर आहात किंवा विधवा आहात तर तुम्हाला जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र हे तहसीलदाराचं असणं आवश्यक आहे. 12. आधार कार्डाशी लिंक मोबाईल नंबर. आधार कार्डशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे. दुसरा मोबाईल नंबर चालणार नाही. 13. अर्जदार व त्याची पती किंवा पत्नी या दोघांचे ईमेल आयडी अथवा विवाहित असल्यास स्वतःचा ईमेल आयडी. बघा, अर्जदार पती पत्नीचं दोघांचं ईमेल आयडी पाहिजे. जर तो सिंगल असेल, अनमॅरिड असेल तर एकट्याचाच ईमेल आयडी देणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे 13 जे मुद्दे आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत की तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, तुमचं इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हँडिकॅप सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट, लिव्ह इन लायसन्स, बिल अग्रीमेंट, लिव्ह इन लायसन्स अग्रीमेंट कॉपी किंवा इलेक्ट्रिसिटी बिल हे सगळं देणं बंधनकारक असणार आहे. हे या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.